सर्वांना हाय आणि हॅलो. मित्रांनो, 4 लाखांपर्यंतची बक्षिसे होय तुम्ही जिंकू शकता. एका टेस्टमधून 4 लाखांपर्यंतची बक्षिसे आणि तेही अगदी कॅश स्वरूपात. म्हणजे कुठलीही स्कॉलरशिप नसून ही कम्प्लिटली कॅश विनिंग प्राइज टेस्ट आहे. तर मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून की ही स्कॉलरशिप टेस्ट जी आहे, जिला आपण म्हणतोय नेक्स्ट जेन स्कॉलरशिप टेस्ट, जिला अप्लाय करू शकतात 8वी 9वी आणि 10वी चे विद्यार्थी. म्हणजे जर तुम्ही 8वी मध्ये 9वी मध्ये आणि 10वी मध्ये शिकत असाल तर या टेस्टच्या माध्यमातून तुम्ही जिंकू शकता रोख स्वरूपात 4 लाख रुपये. जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती. नमस्कार, मी राहुल मिसाळ. मित्रांनो, ही जी नेक्स्ट जेन स्कॉलरशिप टेस्ट आहे ही आपण कंडक्ट करतोय कुठल्या स्टुडंटसाठी, स्पेसिफिकली असे विद्यार्थी जे भविष्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करू इच्छितात. जसं की नीट असेल, JEE असेल, UPSC असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, MPSC असेल, NDA असेल आणि तत्सम केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व परीक्षा. तर ही जी टेस्ट आहे ही टेस्ट कशा पद्धतीने असेल, कुठे असेल, नेमकी टेस्ट कधी होईल, रिझल्ट कधी असेल, प्राइज आम्हाला कसं मिळेल, टेस्ट नेमकी कशावर होईल, त्यानंतर या टेस्टचा अभ्यास कसा करायचा, ही संपूर्ण माहिती जी आहे ही इत्थंभूतपणे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती आवडली तर लाईक करून ठेवा आणि हो, तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही जी व्हिडिओची लिंक आहे ही डेफिनेटली पाठवा. कारण ही टेस्ट तुमच्या मित्राला किंवा तुम्हाला 4 लाख रुपयापर्यंतची बक्षिसं कॅश स्वरूपात जिंकून देण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. तर समजून घेऊया की कॅशचे जे प्राइजेस आहेत हे नेमके तुम्हाला कशा कशा पद्धतीने मिळणार आहेत. बघा, सर्वात पहिल्यांदा 8वी 9वी आणि 10वी मध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यातला एक विद्यार्थी हा टॉपर काढला जाईल. त्या टॉपरला 1 लाख रुपये कॅश मिळेल. 1 लाख रुपये कॅश स्वरूपात टॉपरला मिळेल. बरं सर, मी 8वीला आहे, मी 9वीला आहे, मी 10वीला आहे, मग 8वीच्या विद्यार्थ्याचा अभ्यास थोडासा कमी आहे, 10वीच्या विद्यार्थ्याचा अभ्यास थोडासा जास्त आहे. मग हे पहिलं प्राइस तर मे बी 10वीवाल्या विद्यार्थ्याला जाऊ शकतं, 10th स्टँडर्डच्या स्टुडंटला जाऊ शकतं. नाही, असं काहीच नाही आहे. कारण या टेस्टचा जो सिलेबस आहे, जो आम्ही डिझाईन केला आहे, त्याची एक फ्री बॅच आम्ही तुम्हाला देतोय. म्हणजे 8वीचा विद्यार्थी सुद्धा ती बॅच बघू शकतो, 9वीचा विद्यार्थी सुद्धा ती बॅच बघू शकतो आणि 10वीचा विद्यार्थी सुद्धा ती बॅच बघून या प्राइजला जिंकू शकतो किंवा हे प्राइजपर्यंत जाऊ शकतो. मग जे पहिलं बक्षीस मिळेल ते 8वी म्हणजे 8th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड किंवा 10th स्टँडर्ड पैकी कुठलाही एक विद्यार्थी. बरं, नेक्स्ट 3 प्राइजेस जे आहेत, नेक्स्ट 3 प्राइजेस जे आहेत, यात एक 8th स्टँडर्डचा असेल, एक 9th स्टँडर्डचा असेल आणि एक 10th स्टँडर्डचा. म्हणजे एक 8वीच्या विद्यार्थ्याला 50,000, 9वीच्या विद्यार्थ्याला 50,000 आणि 10वीच्या विद्यार्थ्याला 50,000. आता मजा येणार, कारण की आता 8th स्टँडर्डला वेगळं, 9th स्टँडर्डला वेगळं, 10th स्टँडर्डला वेगळं 50,000 हजारांची बक्षीस आहे. पुढचे 6 बक्षिसं जे आहेत याच्यामध्ये टोटल प्राइजेस 10 आहेत. 10 विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळणार आहे, 10 विद्यार्थ्यांना ही टेस्ट मिळणार आहे, 10 विद्यार्थ्यांना हे प्राइज मिळणार आहे. तर पहिल्या विद्यार्थ्याला 1 लाख, पुढच्या 3 विद्यार्थ्याला 50,000 प्रत्येकी 50,000 आणि पुढच्या 6 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 25,000 कॅश स्वरूपात. तर अशा पद्धतीने या टेस्टचे जे आहेत हे विनर्स जिंकू शकतात 4 लाखांपर्यंतची बक्षीस आहे. आता नेमकं टेस्ट संदर्भात संपूर्ण माहिती घ्यायची तर कोण विद्यार्थी अप्लाय करू शकतात. बघा, आपलं टार्गेट आहे की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे अवेअरनेस पोचावं. आजही जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यामध्ये या स्पर्धा परीक्षांचा अवेअरनेस, माहिती कंपॅरेटिव्हली कमी आहे, तुलनेने कमी आहे. शहरी भागातले विद्यार्थी 2 पावलं पुढे आहेत. तर ई सारथी ऑनलाईन हा डेडिकेटेड प्लॅटफॉर्म आहे जो तुम्हाला शिकवेल नीट, JEE, UPSC, MPSC, SSC, NDA तत्सम सर्व स्पर्धा परीक्षांचा बेस तुमचा पाया पक्का करून देईल. यासाठी ई सारथी ऑनलाईनचा जन्म झाला आहे. ई सारथी ऑनलाईन स्थापन करण्यामागचा तोच उद्देश आहे. मागील 13 वर्षांपासून मी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आणि हे करत असताना माझ्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की ही तयारी करत असताना या सर्व परीक्षांचा पाया म्हणजे 8वी 9वी 10वीचा अभ्यासक्रम आहे. ज्या विद्यार्थ्यांचा हा पाया पक्का असतो अशा विद्यार्थ्यांना या परीक्षांमध्ये यश मिळवणं अगदी सोपं जातं. म्हणून हा पाया पक्का करण्यासाठी ई सारथी ऑनलाईन या प्लॅटफॉर्मचा जन्म झाला. कारण आम्हाला माहिती आहे ई सारथी ऑनलाईन हा पाया पक्का करून देईल आणि हा जर पाया तुमचा पक्का असेल तरच तुमचं फ्युचर लॉंग आहे. म्हणून या ई सारथी ऑनलाईन प्लॅटफॉर्मची टॅगलाईनच अशी आहे, फाउंडेशन स्ट्रॉंग, फ्युचर लॉंग. तर येऊया पुन्हा मुद्द्यावरती
की कोण विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो? फक्त आणि फक्त महाराष्ट्रातला विद्यार्थी. म्हणजे काय सर, महाराष्ट्रातल्याच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येतील का? हो, फक्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल. मग 8वीचा विद्यार्थी जो 8th स्टँडर्डमध्ये शिकतोय, 9th स्टँडर्डमध्ये शिकतोय, 10th स्टँडर्डमध्ये शिकतोय, असेच विद्यार्थी या परीक्षेला अप्लाय करू शकतील. वयोमर्यादा 12 ते 16, 12 to 16 इयर्स. एखादा विद्यार्थी 16 वर्षांचा झाला आहे पण तो 10th स्टँडर्डला आहे, असे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. एखादा विद्यार्थी 12 वर्षांपेक्षा कमी आहे पण तो 8th स्टँडर्डला आहे, असे विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात. तर या पद्धतीने यासाठी असेल शैक्षणिक किंवा ओव्हरऑल पात्रता. ही टेस्ट जी आहे ही कोणत्या भाषेत होईल सर? ही टेस्ट मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश दोन्ही ड्युअल लँग्वेजमध्ये असेल. दोन्हीपैकी कुठल्याही एका भाषेत तुम्ही या टेस्टचे क्वेश्चन सॉल्व करू शकता. म्हणजे आमचं म्हणणं आहे की खेड्यातल्या विद्यार्थ्यालाही तोच न्याय मिळाला पाहिजे जो शहरातल्या विद्यार्थ्याला मिळतो. तेच दर्जेदार शिक्षण शहरातल्या विद्यार्थ्याला जे मिळतं तेच दर्जेदार शिक्षण खेड्यापाड्यातल्या प्रत्येक गाव खेड्यातल्या विद्यार्थ्याला मिळावं, हा मोटो घेऊन, हा उद्देश घेऊन ई सारथीचा जन्म झाला आहे. तर जाणून घेऊया पुढे आता नेमका या टेस्टसाठी अभ्यासक्रम काय असेल. बघा, या टेस्टसाठीचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये मेजरली सायन्स म्हणजे विज्ञान आणि गणित असे 2 सब्जेक्ट. पण तुम्हाला माहिती आहे सायन्समध्ये अजून 3 प्रकार पडतात. फिजिक्स ज्याला आपण भौतिकशास्त्र म्हणतो, केमिस्ट्री ज्याला आपण रसायनशास्त्र म्हणतो आणि बायोलॉजी ज्याला आपण जीवशास्त्र म्हणतो. तर हे 3 विषय प्लस सोबत मॅथमॅटिक्स अशी 4 विषयांची ही परीक्षा असेल. या 4 विषयांवर प्रत्येकी 15-15 प्रश्न असणार आहेत. 15 क्वेश्चन इच अशी 60 मार्कांची ही परीक्षा असेल. ही सोडवण्यासाठी तुमच्याकडे 1 तासांचा वेळ आहे. मग या 1 तासामध्ये तुम्ही हे 60 क्वेश्चन सॉल्व करायचे. लाईव्ह स्वरूपात ही टेस्ट असेल 11 ते 12, 19 ऑक्टोबरला 11 ते 12 याच वेळेमध्ये ही टेस्ट होईल. जर तुम्ही या वेळेत ही टेस्ट देऊ शकला नाहीत तर मग परत तुम्ही ही टेस्ट देऊ शकणार नाहीत. त्यामुळे या वेळेमध्ये सर्वांनी लाईव्ह राहायचे, त्याबद्दल पुढे सांगतो. सर, या सिलेबस जो आहे हा नेमका कोणत्या बरं क्लासचा असेल, कोणत्या स्टँडर्डचा असेल, कोणत्या वर्गाचा असेल? तर असेल 8, 9, 10 स्टँडर्डचा. 8वीचा काही, 9वीचा काही, 10वीचा काही. फॉर एक्झाम्पल मी जर गणिताबद्दल बोलतोय, मॅथमॅटिक्सबद्दल, तर मॅथ्समध्ये काही 8वीचे प्रश्न असतील, काही 9वीचे प्रश्न असतील, काही 10वीचे प्रश्न असतील. एक 5 प्रश्न 8वीचे, 5 प्रश्न 9वीचे, 5 प्रश्न 10वीचे, अशा पद्धतीने आपण पूर्ण याचा सिलेबस डिझाईन केला आहे. आणि यासाठी मोफत बॅच सुद्धा ॲपवर अवेलेबल करून दिली आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की बॅच कशी बघायची, टेस्ट कशी अटेंड करायची, कधी टेस्ट होईल, रिझल्ट कधी लागेल. मग जाणून घेऊया की या टेस्टचं शेड्यूल कसं असेल, कधी एक्झाम असेल, कधी हिचा निकाल लागेल. बघा, ऑक्टोबरमध्ये दिवाळी आहे. दिवाळीच्या अगोदरच्या संडेला ज्या दिवशी संपूर्ण कॉलेजेस स्कूल्स बंद असतात, म्हणजे ज्या दिवशी कॉलेजेस आपल्या स्कूल्सला सुट्ट्या असतील, तर या सुट्ट्यांमध्ये ही आपण टेस्ट ऑर्गनाईज केली आहे सो दॅट महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी फ्री असेल आणि या टेस्टला तो अपियर करू शकेल. तर 19 ऑक्टोबर म्हणजे 19 ऑक्टोबर 2025 रोजी ही टेस्ट असेल. या टेस्टचं टायमिंग असेल सकाळी 11 वाजता लाईव्ह स्वरूपात. सर, सकाळी 11ला नाही, मी जर 1ला दिली तर माझ्या घरी काम आहे. नाही मित्रा, बाळ, तुला सकाळी 11 वाजताच ही टेस्ट द्यावी लागेल. त्याच वेळेत ही टेस्ट ॲप्लिकेशनवर लाईव्ह होईल. सर, ही टेस्ट कुठे असेल सांगतो, त्याबद्दल पण पुढे सांगतो. त्यामुळे म्हणतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बरं, तर ही जी टेस्ट आहे ही लाईव्ह किती वाजता होईल? शार्प 11 वाजता. आता ही तुम्हाला ॲप्लिकेशनवर टेस्ट दिसणार नाही. ज्या दिवशी ही टेस्ट ॲप्लिकेशनवर दिसेल त्याच दिवशी ही टेस्ट लाईव्ह होईल. इन शॉर्ट, जरी तुम्हाला अगोदर ती दिसत असली तरी ती 11 वाजता शार्प 19 तारखेलाच लाईव्ह होईल. तर अगोदरच्या संडेला ही टेस्ट असेल आणि लगेचच्या लगेच पुढचा नेक्स्ट संडे याचं अवॉर्ड विनिंग प्राइज डिस्ट्रीब्युशन असेल. म्हणजे डेट ऑफ टेस्ट कधी असेल तर 19 ऑक्टोबर. डेट ऑफ रिझल्ट कधी असेल तर 26 ऑक्टोबर. बरं, मग 26 ऑक्टोबरला काय होईल? 26 ऑक्टोबरला या रिझल्टची अनाऊन्समेंट होईल. मग जे लोक ह्या टेस्टमध्ये विनर असतील त्या लोकांना रिझल्ट जो आहे हा 26 ऑक्टोबर 2025ला कळेल. आणि 26 ऑक्टोबर 2025ला तुम्ही सर्व लोकांनी या टेस्टचा रिझल्ट बघण्यासाठी ई सारथी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सकाळी 11 वाजता लाईव्ह स्वरूपात यायचे. या 11 वाजता तुम्हाला हा रिझल्ट जो आहे हा पब्लिश होईल आणि मग तुम्हाला कळेल की कोणते ते 10 असे भाग्यवान विजेते असतील की ज्यांनी ही टेस्ट जी आहे या टेस्टचे प्राइजेस जिंकलेत, या स्कॉलरशिप टेस्टचे प्राइजेस जिंकलेत. बरं, मग नेमकं सर टेस्ट कुठे होईल आणि कधी होईल? कधी होईल ते मी सांगितलं, 19 तारखेला सकाळी 11 वाजता. बरं सर, टेस्ट कुठे होईल? बघा, टेस्ट होईल, टेस्ट प्लॅटफॉर्म जो आहे तो आहे ई सारथी मोबाईल ॲप्लिकेशन.
सर ई सारथी मोबाईल ॲप्लिकेशन कुठे असेल बरं? बघा, आपल्या मोबाईलमध्ये जे प्ले स्टोअर आहे, जिथं आपण ॲप डाउनलोड करतो, तिथं जायचं आणि सर्च करायचं ई सारथी ऑनलाईन. कुठलाही स्पेस न देता तुम्हाला सर्च करायचं ई सारथी ऑनलाईन. बघा, ई सारथी ऑनलाईन अशा पद्धतीने तुम्हाला कुठलाही स्पेस न देता सर्च करायचे ESARTHI ESARTHI ONLINE अशा पद्धतीने सर्च करायचे. सोबत रिव्ह्यू सुद्धा द्यायला विसरायचं नाही. 5 स्टार रिव्ह्यू या प्लॅटफॉर्मला मिळालाच पाहिजे, कारण महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्रांती हा प्लॅटफॉर्म पुढच्या काही वर्षांमध्ये घडून आणेल, याबाबतीत कुठलीही शंका नाही. कारण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने कुठलाही डेडिकेटेड तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळणार नाही, जो प्युअरली मराठीमधून तुम्हाला फाउंडेशन कोर्सेसचा कंप्लीट पॅटर्न किंवा कंप्लीट सोल्युशन देणारा एकही क्लास असा नाही. त्यामुळं याला रिव्ह्यू द्यायला 5 स्टार रिव्ह्यू द्यायला विसरायचं नाही. बरं, पुन्हा येऊया की टेस्ट कुठे असेल, तर टेस्ट प्लॅटफॉर्म असेल ई सारथी मोबाईल ॲप्लिकेशन. बरं, ही टेस्ट किती वाजता असेल? जसं मी सांगितलं, संडेला सकाळी 11 वाजता, 19 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता ही टेस्ट असेल. तर सगळ्यांनी 11 वाजता या टेस्टसाठी अवेलेबल राहायचे. ही टेस्ट ई सारथी ऑनलाईनवर ॲप्लिकेशनवर अवेलेबल असेल. सर, ई सारथी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं बरं डाउनलोड करायचं? बघा, इत्यंभूत माहिती समजून घेऊया. ई सारथी ऑनलाईन कसे डाउनलोड करायचं आणि कशा पद्धतीने त्याच्यावर नोंदणी करायची. बरं, बघा, ई सारथी मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला या टेस्टची तयारी करण्यासाठी आम्ही एक स्पेशल बॅच तयार करून ठेवली आहे. म्हणजे एक व्हिडिओ कोर्स तयार करून ठेवला आहे, जिथं तुम्ही जाऊन हा टेस्टचा प्लॅटफॉर्म बघू शकता, सोबत टेस्टची तयारी करू शकता. म्हणजे जसं मी अगोदरच सांगितलं की सर, मी तर 8वीला आहे, मला या टेस्टचा अभ्यासक्रम कसं बरं कळेल? तर बघा, यासाठी आपण एक स्पेशल बॅच जी आहे, ही बॅच जी आहे याची तयारी करण्यासाठी आपण एक स्पेशल बॅच तयार करून ठेवली आहे. ही बॅच तुम्हाला कुठे मिळेल? ई सारथी ऑनलाईनवर. मग सर, पुन्हा कसं करायचं सांगा बरं? जसं मी सांगितलं की ई सारथी ऑनलाईन सर्च करा, कुठलाही स्पेस न देता. ॲप डाउनलोड झाल्यानंतर पहिल्यांदा नोंदणी करा, ज्याला म्हणतो आपण रजिस्टर. जशी नोंदणी केली, रजिस्टर केलं की तुम्हाला ते मोबाईल नंबर विचारेल. ई सारथी ऑनलाईन ॲप कसं डाउनलोड करायचं याची अगोदरच मी तुम्हाला माहिती दिली. ई सारथी ऑनलाईन कुठलाही स्पेस न देता टाईप करायचे गुगल प्ले स्टोअरला. गुगल प्ले स्टोअर जिथं आपण व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामची ॲप डाउनलोड करतो तिथे. बरं, मग जसं ॲप डाउनलोड झालं, मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर नंतर तुम्हाला एक OTP येईल. OTP टाकला की तुम्हाला तिथे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. जसं माझं नाव आहे राहुल मिसाळ, मग मी माझं पूर्ण नाव टाकेल. त्यानंतर मोबाईल नंबर ऑलरेडी आहे. ईमेल आय डी, सर माझ्याकडे ईमेल आय डीच नाही आहे, काही हरकत नाही, तुम्ही ईमेल आय डी कुठलाही रँडमली टाकू शकता. फॉर एक्झाम्पल, माझं ईमेल आय डी आहे rahul@123rahul@gmail.com. असाही मी एखादा ईमेल आय डी रँडमली कुठलाही टाकू शकतो. जर तुमच्याकडे नसेल तर, असेल तर तुम्ही टाकू शकता. बरं, स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट केलं, नोंदणी केली, रजिस्टरवर क्लिक केलं. जसं रजिस्टरवर क्लिक केलं, तुमचं ॲप इन्स्टॉलेशन पूर्ण झालं. मग तुम्हाला अशा पद्धतीचा ॲपचा आपला इंटरफेस दिसेल, अशा पद्धतीने होम पेज दिसेल. आता टेस्ट देण्यासाठी तुम्हाला 19 तारखेला इथं क्लिक करायचे. पण बॅच फ्री बघण्यासाठी इथं फ्री बॅचेस नावाचं एक ऑप्शन ठेवलं आहे. फ्री बॅचेसवर जसं तुम्ही क्लिक कराल तसं तुम्हाला दिसेल नेक्स्ट जेन ॲप, नेक्स्ट जेन बॅच, नेक्स्ट जेन फ्री बॅच. किंवा इथं जी इमेज तुम्हाला दिसते, इथे एक इमेज दिसत असेल तुम्हाला नेक्स्ट जेन फ्री बॅच, याच्यावर जरी क्लिक केलं तरी ते ऑटोमॅटिकली तुम्हाला इकडे येऊन येईल. मग आयदर तुम्ही याच्यावर क्लिक करा किंवा वरती क्लिक करा, इमेजवर क्लिक करा, ते ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन येईल. ती बॅच तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट बघू शकता. म्हणजेच हे टेस्टची तयारी करण्यासाठी आपण एक फ्री बॅच जी आहे ही टाकून ठेवली. ही फ्री बॅच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन परचेस करण्याची गरज नाही, डायरेक्ट फ्रीमध्ये बघू शकता. त्याच्यामध्ये फिजिक्सचे व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये केमिस्ट्रीचे व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये बायोलॉजीचे व्हिडिओज आहेत, सब्जेक्ट वाईज व्हिडिओ त्यात ॲड केलेत. मग तुम्ही सब्जेक्टवर क्लिक करा, व्हिडिओ बघा, दुसऱ्या सब्जेक्टवर क्लिक करा, व्हिडिओ बघा. असे 1 बाय 1 सर्व व्हिडिओज जे आहेत हे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट बघू शकता. ओके सर, थँक्यू व्हेरी मच सर. अच्छा, तर मग या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढच्या भविष्यातल्या ज्या गोष्टी आहेत या तुम्हाला या ठिकाणी अपडेटेड स्वरूपात मिळतील. पुढे काही लेक्चर जे आहेत हे या यूट्यूबवर सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. त्यामुळे या यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर, यूट्यूब कुठल्या नावाने? ई सारथी ऑनलाईन, जिथं हा तुम्ही व्हिडिओ बघताय. बरं सर, मला ॲप सापडतच नाही आहे सर, मला ॲप लिंकच ॲप डाउनलोडच करण्याला जड जात आहे. बघा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये
आणि कमेंट बॉक्समध्ये दोन्ही ठिकाणी आपण ॲप डाउनलोड करण्याचे लिंक टाकून ठेवल्यात, तर त्या लिंक तुम्ही तिथून डाउनलोड करा. सो दॅट त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं ॲटोमॅटिकली तुमचं ॲप जे तिकडे येऊन जाईल आणि ॲप डाउनलोड तुम्हाला करता येईल. तर तुम्हाला ॲप डाउनलोड करण्यासाठी दोन पर्याय, एक तुम्ही डायरेक्ट ई-सारथी ऑनलाईन सर्च करा किंवा या लिंकवर क्लिक करा. बरं, पुढचा मुद्दा येतो, सर जर मला हे ॲप डाउनलोड करायला किंवा टेस्टबद्दल काही अडचण असेल तर मी कुणाला विचारू शकतो? बघा, ई-सारथी ऑनलाईनचा हेल्पलाईन नंबर आहे हा 8233773377 8233773377. हा ई-सारथी ऑनलाईनचा हेल्पलाईन नंबर आहे. इथे तुम्ही कुठलीही क्युरी विचारू शकता, कुठलीही क्युरी. बरं सर, यानंतर जर मला ई-सारथी ऑनलाईनच्या संपर्कात राहायचं असेल तर मी काय करू? बरं बघा, आपलं इंस्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम आणि यूट्यूब सर्व प्लॅटफॉर्मवर ई-सारथी ऑनलाईन तुम्हाला दिसेल. इंस्टाग्रामवर आपण आहोत, तुम्ही सर्च करा ई-सारथी ऑनलाईन. फेसबुकवर सुद्धा आहोत, टेलिग्रामवर सुद्धा आहोत. टेलिग्राम नावाचा ॲप तुम्ही डाउनलोड करून इथेही तुम्ही चॅनल जॉईन करू शकता. आपण यूट्यूबवर सुद्धा आहोत. तर या सर्व ठिकाणी ई-सारथी ऑनलाईन नावाने आपले प्लॅटफॉर्म आहेत. तर या ठिकाणी तुम्ही जाऊन हे डाउनलोड करून किंवा सबस्क्राईब करून ठेवू शकता, जॉईन करून ठेवू शकता. सो दॅट भविष्यातल्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला अपडेटेड स्वरूपात या ठिकाणी मिळत राहतील. बाकी हजारोंच्या नाही, मी म्हणेल लाखोंच्या संख्येने या टेस्टमध्ये सहभागी व्हा आणि कॅश प्राइजेस जिंकायला विसरू नका. तर भेटूया 19 ऑक्टोबरला लाईव्ह स्वरूपात. सोबत 26 ऑक्टोबरला प्राइज विनिंगची जे स्टुडंट्स आहेत किंवा ज्यांना प्राइज मिळाले अशा लोकांच्या अनाउन्समेंटमध्ये. धन्यवाद.